ऑब्लिक ग्रँट डफ असं पण लिहू शकता तुम्ही, एकच आहे, दोन आहे. यांनी मराठ्यांचा पहिल्यांदा इतिहास लिहिला पहा. जेम्स ग्रँट ऑब्लिक ग्रँट डफ साताऱ्याच्या दरबारात असताना पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास यांनी लिहिला. नाहीतर शिवाजी महाराजांचा इतिहास पण कोणी लिहिला नाही. एवढे नकारा लोक आपण मराठी म्हणजे. पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा इतिहास एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहावा हे आपलं दुर्दैव आहे. आणि का बरं लिहिला माहित आहे का? सो हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्यासाठी. म्हणजे ब्रिटिश इतिहास लिहितात पण कशात काहीतरी त्याचा उद्देश असतो ना. तर यांनी महाराजांचा इतिहास असा लिहिला की कशा पद्धतीने शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते हे त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला त्या ठिकाणी नाकीनऊ आणलं आणि औरंगजेबाने कशा पद्धतीने शिवाजी महाराजांना नाकीनऊ आणलं. म्हणजे जेणेकरून हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल तेढ निर्माण झाली पाहिजे आणि मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल तेढ निर्माण झाली पाहिजे. याच्या लक्षात अशा पद्धतीने इतिहास मांडला. नंतर मग न्यायमूर्ती रानडेंनी इतिहास लिहिला. त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं द राईज ऑफ मराठा पॉवर. काय नाव होतं त्यांच्या पुस्तकाचं? द राईज ऑफ मराठा पॉवर. त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं शिवाजी महाराज यांनी मुस्लिमांनाही सोबत घेऊन पुढं गेले आणि स्वराज्य स्थापना केली. शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते हे दाखवण्याचा प्रयत्न केला द राईज ऑफ मराठा पॉवरमध्ये. आजही अशी प्रतिमा किंवा चित्र उभं केलं जाते की कशा पद्धतीनं शिवाजी महाराजांना औरंगजेबाने जेरीस आणलं आणि औरंगजेब किंवा तत्कालीन जे मुस्लिम सत्ताधीश होते त्यांना महाराजांनी कसं जेरीस आणलं, अफजल खानाचा कोथळा कशा पद्धतीनं काढला. सो जेणेकरून तुमच्या मनामध्ये काय निर्माण झाली पाहिजे? मुस्लिमांबद्दल तेढ निर्माण झाली पाहिजे. UPSCने एक प्रश्न विचारला होता आता, माहित आहे का? आपल्या समाजामध्ये इंटरकास्ट मॅरेजेसचं प्रमाण वाढलेलं आहे पण इंटर रिलिजियस मॅरेजेसचं प्रमाण का बरं वाढत नाही आहे? आंतरजातीय विवाहाचं प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर? म्हणजे इंटरकास्ट मॅरेज म्हणजे एका जातीतला मुलगा आणि दुसऱ्या जातीतली मुलगी, माझे इंटरकास्ट मॅरेज आहे, बरोबर? तर असं इंटर रिलिजियस मॅरेजेस का बरं होत नाही की हिंदू समाजातला मुलगा आणि मुस्लिम मुलगी किंवा मुस्लिम मुलगा आणि हिंदू समाजातली मुलगी असं होताना तुम्हाला सहसा पाहायला भेटत नाही. हे कशामुळं? तर त्याचं मेन कारण हेच आहे की आपल्या मनामध्ये लहानपणापासून दुसऱ्या धर्माबद्दल विष कालवण्यात आलेलं आहे, ते पण सिलेबसमधून, बरोबर? असं चित्र दाखवलं जाते की बाबा शिवाजी महाराज पोट फाडतायत कोणाचं? अफजल खानाचं, आणि त्याची अशी दाढी विडी दाखवतात, हिरवे कपडे. आता तुम्हाला माहित होते का त्याने हिरवे घातले होते का भगवे घातले होते म्हणून? आणि मला सांगा तो हिरवेच का बरं घालेल त्या दिवशी? काही संबंधच नाही ना त्याच्यामध्ये. काही काही तर असे फोटो असतात की त्यांना डोक्यावरती ती मुस्लिमांची टोपी घातलेली आहे. म्हणजे तुम्हाला टोपीन दाढीबद्दल काय निर्माण झाली पाहिजे? तेढ निर्माण झाली पाहिजे, जेव्हा की असं काहीच नव्हतं. म्हणजे लक्षात ते चित्र रंगवण्यात आलेलं आहे. तुम्हाला असं दाखवतात का रे कृष्णा भास्कर कुलकर्णीचं डोकं उडवलं म्हणून महाराजांनी शिरच्छेद केला होता ना महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी, पण ते दाखवतात का? नाही. ते दाखवतात फक्त एवढंच की कशा पद्धतीनं महाराजांनी मुस्लिमांना मारलं आणि मुस्लिमांनी कशा पद्धतीनं संभाजी महाराजांना मारलं, बरोबर? आणि मग धर्म चेंज करा वगैरे वगैरे असे त्याच्यात तेलमीठ लावून सांगितलं जाते की महाराजांना धर्म चेंज करायला लावला संभाजी महाराजांना आणि महाराज मग नाही म्हटले शेवटपर्यंत. असं काहीच नव्हतं. औरंगजेबाने कधीच म्हटलं नाही